यादव साहेब या सगळ्यांना एका लाईनला लावून घ्या. पोलीस बाहेर घ्या सगळे तुमच्या रांगेत घ्यायला. चल इथून बाहेर जायचं यांना. अरे इथून बाहेर जायचं. थांबा यादव साहेब यांना इथून बाहेर काढा. बाहेर काढा तिथून. उलटे येऊ नका इकडून. इकडून काढा. काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं. 4 दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी हे वक्तव्य केलेलं होतं. अजित पवारांचं 4 दिवसांपूर्वीचं हे वक्तव्य आहे. तर मन हेलवणारी ही घटना आणि 4 दिवसांपूर्वीच अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू. काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण येत होत असतं. राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं. पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना. मित्रांनो, हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू. काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण येत होत असतं. राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं. पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना. तर काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं असं 4 दिवसांपूर्वीचं अजित पवारांचं हे वक्तव्य.